नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी जे काही ब्लॉग अपलोड करते ना लॉंग पण तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय किंवा खूप छान प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यांचं. तर इथे ना जे काही भाजीपाला वगैरे आणलं होतं ना ते मला फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं होतं किंवा फ्रीजमधलं खूप काही माझं असं खराब झालेलं होतं ते सुद्धा काढून घ्यायचं होतं. आता बरेच दिवस झाले मी ह्या फ्रीजकडे लक्षच दिलं नव्हतं. इतकी धूळ वगैरे झाली किंवा इतकं सामान वगैरे झालं ना त्याच्यामध्ये तर ठेवायला सुद्धा मला जागा न राहिली होती. म्हटलं चला सगळं व्यवस्थित करते आज. इथे मला पहिले फ्रीज आवरायचं होतं आणि त्याच्यानंतर भरून पण ठेवायचं होतं. इतकं राडा झाला होता म्हणजे जागाच राहिली नाहीये आणि आपल्याला कसं म्हणजे दुसरे कामं असतात किंवा बरं नसल्यावर आपण लक्षच देत नाही म्हणून इतकं पसारा झाला. आता हे सगळं आवरून घेते आणि सगळं आवरून झाल्यावर जेवणसुद्धा मला बनवायचं होतं. तर सगळ्याच ताईंचा हाच प्रश्न आहे की जो मी म्युझिक ॲड करते ते कुठून मी घेतलंय, कसं मी घेतलंय. तर मला ना ताई ह्या म्युझिकबद्दल काहीच माहिती नाही. माझ्या भावानं मला घेऊन दिलंय. कुठून घेतलंय मला माहिती नाही. मी दुसऱ्यांचे ब्लॉग आहेत ना ते त्याला ऐकत होते की बघ हा म्युझिक मला पाहिजे, कुठून तरी आणून दे मला. तर त्याने ना कुठून तरी घेतलंय. मला ते सांगता येणार नाही किंवा मला जमणार पण नाही किंवा ते कसं घेतलंय, काय घेतलंय, कुठून घेतलंय इतकं त्यानं मला काहीच सांगितलं नाही. म्हणून मला ना तुम्हाला ते सांगताच येणार नाही. प्लीज तेवढंसं क्वेश्चन मला विचारू नका. सगळे तुम्ही मला विचारतात तर मी सगळी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण त्याच्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नाहीये. म्हणून मी तुम्हाला काहीच नाही त्याच्याबद्दल सांगू शकते. तर प्लीज तेवढंसं ना समजून घ्या माझ्या ब्लॉगमध्ये. नाहीतर नेहमी ना जे काही तुम्ही प्रश्न विचारतात ना लगेच मी त्याचा आन्सर पण देत असते किंवा माझ्याकडे जर कसली लिंक असली किंवा कोणतंही प्रोडक्ट असू द्या किंवा कोणतंही माझ्या व्हिडिओमध्ये मी ॲड करू द्या ते मी लगेच तुम्हाला सांगत असते. पण ह्या म्युझिकबद्दल मला खरंच काही माहिती नाही. प्लीज तेवढंसं समजून घ्या. आणि मला जर जमलं असतं ना तर लगेच मी तुम्हाला सांगितलं पण असतं किंवा तुम्हाला सेंड पण केलं असतं. पण मला त्याच्यामधलं काहीच माहिती नाही किंवा सेंड करण्याचं ऑप्शनसुद्धा तिथे येत नाही आहे. तर मी कसं करू? आणि सगळ्यांचं गैरसमज होतं आहे की मला ते द्यायचं नाही. अरे मी तुम्हाला इतकंच सांगते ताई की म्हणजे मी जे ॲड केलं आहे ना म्युझिक त्याच्या अगोदर पण माझे तसलेच व्ह्यू होते आणि आता पण तसलेच आहे. म्हणजे काही आपण ॲड केलं तर आपण खूप मोठं होऊन जाणार असं काही नसतं. जसं आहे तसंच राहतं. पण थोडंसं व्हिडिओची क्वालिटी आपल्याला चांगली दिसते किंवा ते ऐकायला छान वाटतं म्हणून मी ॲड करते आहे. आणि जर झालं असतं माझ्याकडून तर मी तुम्हाला लगेच पाठवलं असतं. आता खूप ताईंना गैरसमज झाला आहे. आता मी तुम्हाला नाही सांगत आहे. तुम्ही नुसतं मला विचारलं आहे. पण माझ्याकडे ना बरेच असे नंबर आहे म्हणजे यूट्यूबचे मी भरपूर ताईंना आहेत ना तर इंस्टाग्रामवर मेसेज केलं तर मी लगेच त्याला रिप्लायसुद्धा देते. माझा स्वभाव असा आहे ना तर एखाद्या वेळेस मलाच माझा स्वतःचा राग येतोय की लगेच आपल्याला कोणी चांगलं बोललंय तर आपण लगेच आहे ना म्हणजे तिच्या बोलण्यात येऊन जातो. असं माझ्यासोबत नेहमी होतंय. मला ना म्हणजे जर त्यानं विचारलंय की तू कुठून घेतलंय मला पाठव. जर आपण नाही पाठवलं तर ते बोलतात तुला घमंड आलंय, तू खूप मोठी झाली आहे का? आणि मोठे झाल्यावर दुसरे लोक असतात त्याला कोणी बघत नाही असे टोमणे मारतात किंवा असे बोलायला लागतात. तर मला ना असं वाटतंय की मी खूप चुकीचं करते. लगेच कोणाला पण नंबर देऊन टाकते. इंस्टाग्रामवर मेसेज केलं की मला असं वाटतं नको. जसं आपल्याला प्रॉब्लेम आलेत किती आपण म्हणजे दिवस घातले किंवा 1 वर्ष माझे त्याच्यात गेलं. मला काहीच जमत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. तेव्हा मी पण असंच म्हणजे मेसेज करायची सगळ्यांना आणि कोणी रिप्लाय द्यायचं तर कोणी द्यायचं नाही म्हणून तसे सगळे करत असेल म्हणून मी लगेच रिप्लाय देते. मला असं वाटतं की माझ्यामुळं थोडी तरी मदत झाली तर बरं होईल. पण माझं ना खरंच कोणी पण आहे ना चांगलं वागण्याच्या प्रयत्नामध्ये ना मी कुठे ना कुठे स्वतःचं नुकसान करून बसते. आणि असं कोणी निगेटिव्ह मला बोलतंय ना किंवा वाईट बोलतंय ना तेव्हा माझ्या मनाला खूप लागते. मी दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत बसते. आणि मी तुम्हाला खरंच सांगते ताई मला जर माहिती राहिलं असतं ना मी कुठून घेतलं, कसं घेतलं, काय घेतलं हे सगळं जर मला जमलं असतं ना तर मी तुम्हाला दाखवलं पण असतं. इतकं तर मला माहिती आहे की म्हणजे दुसऱ्याचं आपण जर थोडं चांगलं केलं तर देव आपलं त्याच्यापेक्षाच खूप जास्त चांगलं करतोय. आणि ह्या गोष्टीवर मी विश्वास पण ठेवते आणि मला वाटतं पण तसं आहे. आणि मला असं वाटतंय की जर मला माहिती राहिलं असतं तर लगेच मी तुम्हाला सांगितलं पण असतं. आणि मला कधी तसं वाटत नाही की मी मोठी झाली आहे. मला तर आता पण वाटते की मला इतकं काही जमत नाही. माझं चॅनल खूप छोटं आहे. मला ना छोट्या-मोठ्या गोष्टीची इतकी भीती वाटते ना मरणाची. काही जर मला करायचं असलं ना तर यूट्यूबबद्दलच म्हणजे काही पण असू द्या तर मी 10 वेळा विचार करत बसते की करायचं की नाही? केलं तर असं काही होईल का? तसं काही होईल का? हे सगळे छोट्या-मोठ्या गोष्टीचा मी विचार करत असते. तुम्हाला माहिती मला किती प्रॉब्लेम आलेत आणि किती प्रॉब्लेममधून मी आत्ताच निघली आहे. तर प्लीज मला ना तसं समजून घ्या ना असं टोमणे मारू नका आणि इथून पुढं मी पण लक्षात ठेवेन की इतक्या लवकर कोणाला
नंबर द्यायचा नाही आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही, नाहीतर परत आपल्यालाच बोलणे बसतात आणि आपल्यालाच ते उलटसुलट काही पण बोलतात. खरंच माझ्या मनाला सकाळपासून बरं वाटत नव्हता, पण मी असं डायरेक्ट कोणाचं नाव घेत नाही की मला हे बोलले की ते बोललेत, पण जाऊ द्या, ज्याला बोलायचं ते बोलतातच. पण इथून पुढं मी इतक्या सरळपणात राहणार नाही. मला पण आता कळलंय की इतकं हे करणं पण चांगलं नाही आहे. आपल्याला असं वाटतं की सगळे आपल्यासारखे आहेत, तर तसलं नसतं. मला ना कोणी कितीही वाईट बोललं ना तरी पण माझ्या तोंडातून ना तसलं शब्द निघणार नाही, किंवा कितीही मला प्रॉब्लेम आले होते माझ्या चॅनलबद्दल पण खूप जास्त, तरी पण मी कोणालाच म्हणजे मेसेज वगैरे केलं पण मी, तर मी ताईशिवाय कोणाला वाईट बोलत नव्हते. नाही, आपले नशीबच फुटके तर दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा आहे. नाही, आपल्याला व्ह्यू येत आहे तर आपलंच दोष आहे, आपल्यालाच चांगलं येत नाही म्हणून आपल्याला येत नसेल असंच दोष देऊन मी स्वतःचा त्रास करून घ्यायची, पण कधी कोणाला बोलत नाही. आणि कशा बायका असतात ते डायरेक्ट आपल्याला बोलतात की तुला घमंड आलंय, तू सांगत नाही, तू असं करते, तू तसं करते. ताई, खूप मोठेले चॅनल आहेत, खूप मोठ्याल्या ताईन आहे, सगळ्याकडे तर म्युझिक पण आहे, त्याला सगळं माहिती पण आहे, टेक्निकली सगळे काही गोष्टी त्याला माहिती आहे, तर तुम्ही तिथून पण विचारू शकता. मीच एकटी नाही येत आहे ना, असं इतकं वाईट बोलू नका की कुठे ना कुठे माझ्या मनाला इतकं वाईट वाटेल. आणि खरंच मला असं वाटलं की नाही, आता इथून पुढं आपण पण इतकं सरळ राहायचं नाही आणि डायरेक्ट असं कोणाला नंबर द्यायचं नाही की आपल्याला ते बोलून जाणार आणि आपण गपचूप बसणार. आणि मला कुणी किती बोललं ना तरी माझं ना म्हणजे डोळ्यातून पाणी येतंय, पण मी कधी त्याला असं उलटून बोलणार नाही की तू मला अशी का बोललेस, तू तशी का बोललेस. हे सगळं काही मला जमत नाही, मी स्वतःला त्रास करून घेत असते. पण इथून पुढं मी तसं लक्षात ठेवून, आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं ही गोष्ट. कसं परत आहे ना, म्हणजे तुम्ही मला विचारताय ना, बऱ्याचशा ताईंना मला त्या प्रश्न विचारलं की म्युझिकबद्दल, तर मी ते क्लिअर करत होते की ताई, त्याच्याबद्दल मला माहिती नाही, प्लीज मला तो क्वेश्चन विचारू नका. बाकीचं जे काही तुमचे प्रश्न असेल ते मी लगेच तुम्हाला सांगेल, किंवा तुम्हाला मी दाखवेल पण मी कसं करते ते. आणि एका ताईचा अजून एक प्रश्न होता की ताई, व्हिडिओ कसा अपलोड करते, कसं तू पब्लिक करते ते पण आम्हाला दाखव. तर मी प्रयत्न करेल तसा पण मी एक व्हिडिओ बनवेल लॉंग, आणि तुम्हाला दाखवेल मी कशा पद्धतीनं करते ते पण. इतकं मला माहिती आहेत ना, कसं अपलोड करायचं, कसं पब्लिक करायचं, कोणते हॅशटॅग लावायचे, कोणते नाही लावायचे, हे सगळी काही गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. किती मिनिटाचं मी व्हिडिओ ठेवते हे तर तुम्हाला दिसतच असेल. आपण जर आपलं चॅनल ओपन केलं, म्हणजे माझं जर तुम्ही ओपन करत असेल तर तिथे दिसतं की हा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे, लॉंग आणि शॉर्ट किती मिनिटाचा आहे, हे सगळं काही आपल्याला स्पष्ट दिसते. ती काय मला सांगायची गरज नाही. ज्या ताईंना नाही माहिती असेल त्याला मी सांगते की मी 9 मिनिटाच्या वरतीच व्हिडिओ अपलोड करत असते, लॉंग असलं तर, आणि शॉर्ट असलं तर 1 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं मी करते आता. पहिले मी 1 मिनिटाचंच करायची, खूप व्हायरल जायचे, म्हणजे जे व्हिडिओ व्हायरल जात नाही ना, आपलं चॅनल ग्रोथ होत नाही, तर 1 मिनिटाचं करून बघायचं, खूप व्हायरल जातो. आणि जर जात असेल तुमचं तर मग तुम्ही 1 मिनिटाच्या वरती पण करू शकतात. मी कधी कधी तसं करते तर कधी असं करते. तर असो, तुमचं काय मत आहे याच्यावर नक्कीच मला सांगा. खरंच ना, म्हणजे मी जास्तच बडबड करते आणि तुम्हाला सांगत बसते माझ्या स्टोरी, जे दिवसभर माझ्यासोबत घडते ते. तर इथे ना जे काही मला घरचे कामं करायचे होते ते सगळे माझे आवरून झाले होते. आता आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये. जास्त करून आहे ना, मी सामान वगैरे म्हणजे किराणा आहेत ना, ते मोठ्या दुकानावरूनच भरून घेत असते. मंडीमध्ये आहे मोठं दुकान, तिथे सगळं काही भेटतंय. पण ह्या वेळेस आहे ना, मला दुसरं पण घ्यायचं होतं, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे घ्यायचे होते, तर ते ना असे मोठ्या दुकानावर पण इतके चांगले भेटत नाही. आणि डीमार्टमध्ये कसं लगेच येतात लगेच जातात, म्हणून ते ना चांगलं फ्रेश माल येत असतो. तर हे बोलले की तिथूनच आपण घेऊया, आणि त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो. तर आम्ही भरपूर काही सामान घेतलं. आपण जातो एक वस्तू घ्यायला आणि आणतो भरपूर काही मोठं, तर तसंच मी भरपूर सामान वगैरे घेतलं होतं. आता बिल वगैरे करायचं होतं, संध्याकाळचं आम्ही गेलो होतो. अजून मला संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं आहे. माझे भरपूर अशी कामं पडले होते, पण हे काम पण खूप गरजेचं होतं. त्याला सुट्टी असली ना त्या दिवशीच मी जात असते बाहेर कुठे पण, नाहीतर मग मी पण घरातच असते आणि एकटं माणूस कुठंच जाऊ शकत नाही. तिथे ना लगेच आम्हाला बिलसुद्धा करायचं होतं. राजवीरसुद्धा आमच्यासोबत आलेला होता. आणि कधी कधी कसं होऊन जाते, आपण जर व्हिडिओ घेतोय ना तर समोरच्या माणसाला असं वाटतं की मला घेऊ नको त्याच्यामध्ये. तर तसलंच ते ताईचं सांगणं होतं. तर लगेच म्हटलं, ताई मी तुम्हाला घेणार नाही. पब्लिक प्लेसमध्ये मी जास्त व्हिडिओ घेत नाही, पण एखाद्या वेळेस घेतलंय ना तर मी करत असते काही ना काही. म्हणजे समोरच्याला नाही आवडत तर मी कधी कोणाला म्हणजे असं घेत नाही. त्याची इच्छा असली तरच मी घेत असते व्हिडिओमध्ये. नाहीतर मला भरपूर ताईन भेटतात जे माझे ब्लॉग बघतात नेहमी, किंवा मला डेली बघतात, तर त्याला पण मी कधी व्हिडिओमध्ये घेत नाही. त्याला भेटले की हाय बाय करून घेते. मला असं वाटतं की त्याला आवडतंय की नाही आवडत, हे सगळ्या गोष्टीचं मी खूप विचार करत असते. सगळे आपल्यासारखे नसतात,
सगळ्याला ब्लॉगिंग वगैरे करणं किंवा स्वतः व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही. तर ते विचार मी करत असते बरं का. तर इथे ना जे काही सामान घ्यायचं होतं ते घेऊन आम्ही घरी आलो आणि आता संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. तर इथे अंड्याची पोळी केली होती आणि त्यानं बिर्याणी आणली होती त्याच्यासाठी. आता मला ते काही खायचं नव्हतं. दोघं बापलेकासाठी ते आणलं होतं. मी मस्त सगळ्यांना जेवण केलं. तर ही क्लिप मी सकाळची पण घेतली होती. म्हणजे 2 दिवसाचा हा ब्लॉग माझा झालाय. म्हणजे खूप छोटा होत होता म्हणून मी सकाळचं पण घेतलं होतं आणि रात्रीच मला हा सगळं किराणा भरून ठेवायचं होतं. पण रात्रीनं खूप मी थकले होते आणि बाहेरून आल्यावर नको नको वाटतंय कोणतेही कामं करायला. तर म्हटलं चला आता भरून ठेवते आणि मी काय करते अशा डब्यामध्ये भरून ठेवते सगळं. जसं लागलं ना तसं थोडं-थोडं मी काढत असते. आता इतके पॅकेट आपल्याला वरती लागत नाही. 1 पॅकेट लागतो तेवढं मी काढून घेते आणि बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवून देत असते. आता एवढं वरती ठेवून पण काय फायदा? सगळं खराब होत असतं म्हणून डब्यात पॅक पण राहतात आणि व्यवस्थित पण राहतोय. तरी ते ना लगेच सगळं भरून पण ठेवलं आणि म्हटलं चला आता खूप मोठे कपडे पडले होते माझे, तर कपडे अगोदर धुवून घेते. ऊन कडक तापतोय जास्त, नंतर खूप ऊन लागतं म्हणून लवकर मी कपडे धुवून टाकत असते आणि त्याच्यानंतर दुसरे कामंसुद्धा आवरत असते. कसं कपडे एकदा धुवून झाले का मग टेन्शन राहत नाही, वरती उन्हात जायची गरज नाही. घरचे कामं आपण दिवसभरमधून कधी पण करू शकतो. तर इथे सगळे कपडे माझे आता धुवून झाले होते. तर चला आता ब्लॉगची एंड पण मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. काही माझं जर चुकलं असेल प्लीज बोलताना तर समजून घेता येईल आणि काही जर वाईट वाटलं असेल तर मनापासून मी तुम्हाला पण सॉरी बोलते. म्हणजे खरंच ना कधी-कधी माझ्या बोलण्यामध्ये पण होऊ शकतं इकडे-तिकडे. मी काय म्हणत नाही की मी चांगलंच बोलते. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचं काय मत आहे. तर चला बाय.